विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेबद्दल माहिती बघणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे की ही योजना असे विद्यार्थी जे समाज कल्याणच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज करतात, परंतु गुण कमी असल्याअभावी त्यांचा प्रवेश होत नाही, तर अशा विद्यार्थ्यांना जे 60% वर असतात त्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळत असतो. याविषयी जी अपडेट आहे त्याविषयी आपण माहिती बघूयात. मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे. तर बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो, बघा, स्वाधारसाठी 25 पर्यंत मुदतवाढ, म्हणजेच 25 मार्च पर्यंत ही काय असणार आहे, मुदतवाढ असणार आहे. आता एकूण 3-4 दिवस आहेत तुम्हाला, आणि या योजनेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी तुम्हाला दूर करण्यासाठी काय आहे, परत काय आहे, संधी आहे. म्हणजे विद्यार्थी काय करतात की विद्यार्थी फॉर्म भरून घेतात, अर्ज करून घेतात, परंतु त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी असतात. एखादी जो कागदपत्र आहे म्हणजे डॉक्युमेंट आहे तो व्यवस्थित अपलोड होत नाही किंवा ब्लर होतो. अशासाठी मग तुमचा फॉर्म जो आहे तो काय होतो, इनव्हॅलिड होतो. म्हणजे तुम्ही जर ते बोनाफाईड प्रॉपर अपलोड केली नसेल तर अशा ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी टाळण्यासाठी तुम्हाला हे 25 मार्च पर्यंत काय आहे, मुदत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, जे मी तुम्हाला सांगितलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज सादर करण्यात आलेल्या अर्जापैकी त्रुटी आढळलेल्या आहेत. त्या अर्जाची पूर्तता करण्यासाठी 25 मार्च ही अंतिम मुदत काय करण्यात आलेली आहे, निश्चित करण्यात आलेली आहे, जे मी तुम्हाला सांगितलं आहे. तर मग जे मी तुम्हाला सांगितलं ते योजनेविषयी थोडक्यात, यावर माझा व्हिडिओ याआधीच आलेला आहे. म्हणजे या एक वर्षापूर्वी जो व्हिडिओ बनवला त्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला, म्हणजेच 27,000 विद्यार्थ्यांनी जवळपास तो व्हिडिओ बघितला. तर त्याच्यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे आणि ते लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही सविस्तर या योजनेविषयी बघू शकता. मग योजनेविषयी थोडक्यात आहे, त्याच्यामध्ये विस्तारित सांगितलं आहे मी त्या व्हिडिओमध्ये. बघा, तर अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेद्वारे, म्हणजे अनुसूचित जातीतील विद्यार्थी आणि नवबौद्ध प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता ही योजना आहे. ठीक आहे, समाज कल्याण मार्फत राबवला जाते. मग त्याला काय, ज्याचा वसतिगृहात नंबर लागत नाही, त्याचा प्रवेश निश्चित होत नाही, त्याला भोजन करिता, निवासाकरिता, शैक्षणिक साहित्याकरिता काय या बाबीकरिता काय केला जातो, निर्वाह भत्ता दिला जातो किंवा आर्थिक स्वरूपात काय दिला जातो, लाभ दिला जातो. त्याचं काय, आर्थिक स्वरूपात. ठीक आहे, आर्थिक स्वरूपात तुम्हाला लाभ दिला जातो आणि थेट तो तुमचा काय आहे, तुमच्या अकाउंट नंबरला तो काय होता, बँक अकाउंटला काय होतो, आर्थिक लाभ जमा होतो. मग यासाठी आर्थिक सहाय्य थेट आधार संलग्न बँक खात्यात काय होतं, जमा होतं. मग बघा, अर्ज प्रक्रिया व पुढील माहिती. मग ज्या पोर्टलवर तुम्ही यापूर्वीच अर्ज केलेला आहे तर ते पोर्टल किंवा ती वेबसाईट जी आहे ती हे वेबसाईट आहे, बरोबर आहे. ही वेबसाईट सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुमच्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर सन 2025-26 यासाठी अर्ज या पोर्टलवरून तुम्ही ऑनलाईन स्वीकारले गेलेले आहेत ऑलरेडी, कारण आता आपण काय करणार आहोत, त्याच्यातल्या त्रुटी दुरुस्त करण्याला. तर विद्यार्थ्यांना असं आव्हान केलेलं आहे की विद्यार्थ्यांनी वेळोवेळी अर्ज करण्याचे आव्हान करण्यात आले होते आणि ते अर्ज तुमचे झालेलं आहे. आणि अर्ज पडताळणीची प्रक्रिया जी आहे ते अर्जाची पडताळणीची प्रक्रिया वेगात सुरू आहे आणि त्याकरिताच तुमच्या त्रुटी दूर व्हाव्या आणि तुम्ही काय करत हा आर्थिक लाभ तुम्हाला या योजनेचा मिळावा, याकरिता त्रुटी दूर करण्यासाठी, म्हणजे तुमच्या अर्जातले त्रुटी जे आहे ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला काय दिली आहे, हे 25 मार्च पर्यंत काय आहे, मुदत आहे. तर महत्त्वाची सूचना, तपासणी दरम्यान अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये काय आहेत, त्रुटी आढळलेल्या आहेत आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी तुम्हाला 25 तारखेची मुदत आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, त्रुटी अर्जाची पूर्तता करण्यासाठी अंतिम जो मुदत असणार आहे तो 25 मार्च 2000, हे 25 आहे याच्यात 26. ठीक आहे, जर चुकीनं झालाय तर अंतिम मुदत काय, 25 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, याच्या त्रुटी दुरुस्त करून घ्यायच्या आहे. मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे, या योजनेवर मी मागील वर्षीच पूर्ण व्हिडिओ बनवला होता विस्तारित, तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्याची लिंक जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. विद्यार्थी सामान्यतः काय होतात, फॉर्म भरून घेतात आणि त्याच्यानंतर लक्ष देत नाही आणि नंतर जेव्हा हे त्रुटी दूर करण्याची जे प्रक्रिया आहे ते पूर्ण होऊन जाते आणि ते त्रुटी दूर करत नाही आणि नंतर त्यांचा फॉर्म काय होतो, अवैध होतो. तर त्यापूर्वीच तुम्ही काय करा, फॉर्म चेक करून घ्या एकदा, आणि जर तुमच्याकडे अर्ज सेंडबॅक झालेला असेल त्रुटी अभावी, त्याला तुम्ही काय करून घ्या, दुरुस्त करून घ्या. ही मुदत तुमच्याकडे काय आहे, अजून 3-4 दिवस शिल्लक आहे, या वेळेत तुम्ही ते काम करून घ्या. ठीक आहे. तर ही एक अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला माहीतच आहे की
माझं जे चॅनल आहे ते विद्यार्थी मित्र या नावाने मी काम करतो यूट्यूबला. आणि हे स्वाधारसाठी बघा 25 मार्चपर्यंत काय देण्यात आली आहे, तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे. मी या सर्व प्लॅटफॉर्मला म्हणजे विद्यार्थी मित्र म्हणून व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्राम या सर्व प्लॅटफॉर्मवर आहे. त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आणि शैक्षणिकदृष्ट्या तुमच्या हिताच्या माहितीसाठी या चॅनलला किंवा या व्हिडिओला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओ मी वारंवार तुमच्या माहितीसाठी किंवा तुमच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोनाने घेऊन येत राहील किंवा त्यासाठी मला प्रेरणा मिळेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.